नमस्कार मंडळी. आज आपण लाल भोपळ्यापासून अतिशय मऊ खमंग आणि स्वादिष्ट घारगे बनवणार आहोत. कमी साहित्यामध्ये झटपट होणारी ही पारंपरिक रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल. तर मी काय काय साहित्य घेतले ते तुम्हाला दाखवते. इथे लाल भोपळा घेतलेला आहे मी. त्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत. त्याचं हे साल काढून घेणार आहे, आपला मागचा भाग, आणि किसणीने छान किसून घेणार आहे. हे प्रथम करणार. आणि साहित्य मी दाखवते. इथे 2 चमचे बेसन घेतलेलं आहे, 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, 2 चमचे बारीक रवा, 1 वाटी मी गूळ घेतलेला आहे, बारीक किसून घेतलेला आहे, 2.5 वाटी, ह्या वाटीनेच 2.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आपल्याला जसं लागेल तसं आपण पीठ ऍड करणार आहोत. आणि इथे 2 चमचे तीळ घेतलेले आहेत. इथे वेलची, जायफळ आणि सुंठची मी 1 चमचा पावडर करून घेतलेली आहे मिक्सरला. आणि चिमूटभर मीठ लागणार आहे आणि 1 चमचा तूप, एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे. तर सर्वप्रथम आपण ह्या भोपळ्याचं साल काढून खिसून घेऊया. इथे त्याच वाटीने आपण 2 वाटी भोपळा खिसून घेतलेला आहे साल काढून. आता आपण काय करणार आहोत, कढई ठेवलेली आहे गॅसवर. आपण 1 चमचा साजूक तूप घालूया त्यात. या साजूक तुपामध्ये आपल्याला भोपळा छान परतून परतून घ्यायचा आहे. गॅस लो टू मीडियमच करायचा आहे. लो टू मीडियम गॅसवरच आपल्याला हे करून घ्यायचं आहे सर्व. 2 मिनिटं आपण तुपामध्ये छान हा किस परतून घेऊ. 2 मिनिटं. इथे आपण 2 ते 3 मिनिटं तुपामध्ये छान किस परतून परतून घेतलेला आहे. आता ह्यामध्ये आपण गूळ घालूया, 1 वाटी. तो सुद्धा ह्यामध्ये चांगला मिक्स करूया. गुळाचं पाणी सुटणार, त्यातच आपल्याला भोपळा परत 3 ते 4 मिनिटं आपण ह्या गुळामध्येच भोपळा शिजून घेऊया. पाण्याचा आपण 1 थेंबही वापर करायचा नाही. पीठ मळायला सुद्धा नाही. आपण ह्या मिश्रणातच जसं बसेल तसं आपण गव्हाचं पीठ मिक्स करणार आहोत. तुम्ही बघू शकता कसं पाणी सुटलेलं आहे. गुळाला आणि भोपळ्याला त्यांचं नैसर्गिक पाणी. असे आषाढामध्ये कापण्या, घारगे, दशम्या अगदी आवर्जून केल्या जातात. बाहेर मस्त असा पाऊस पडत असतो आषाढामध्ये. आणि आषाढी एकादशीच्या वेळेस उपवास सोडायला असे गोडाचे पदार्थ आवर्जून केले जातात. ही पारंपरिक रेसिपी आहे, अगदी पूर्वीपासून चालत आलेली. अगदी सुंदर घारगे होतात ह्याचे, लाल भोपळ्याचे. तसे लहान मुलं, मोठी माणसं लाल भोपळा खायला नको म्हणतात, भाजी त्याची सहसा खात नाही. मग असे घारगे करून आपण मस्त स्वादिष्ट घारगे असे केले की सर्वजण आवडीने खातात. आता इथे आपण 4 ते 5 मिनिटं मस्त गुळामध्ये भोपळा छान किस आपण शिजून घेतलेला आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि हे थंड करून घेऊया. आता मिश्रण हे मस्त आपण थंड करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता ह्यामध्ये आपण चिमूटभर मीठ घालूया.
अगदी चिमूटभर घालायचं आहे मीठ. गोडाच्या पदार्थामध्ये चिमूटभर मीठ घातलं की त्याचा गोडवा अजून वाढतो. इथे सुंठ, वेलची आणि जायफळची पूड आहे ती घालूया. मिक्सरला बारीक करून घेतली होती मी. ही थोडीशी खसखस आहे ती पण घालूया. 2 चमचे बारीक रवा, 2 चमचे तांदळाचं पीठ. अगदी आपल्या घारगे खुसखुशीत होण्यासाठी मी हे वापरलेलं आहे. ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल वापरायचं तर तुम्ही फक्त रवा आणि बेसन पीठ वापरलं तरी चालेल. मी 2 चमचे तांदळाचं पीठही वापरलेलं आहे. आता हे छान मिक्स करूया. आणि ह्या मिश्रणामध्ये जेवढं आपल्याला गव्हाचं पीठ बसेल तेवढंच आपल्याला घालायचं आहे. मी 2.5 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्याच वाटीने, ज्या वाटीने आपण भोपळ्याचा किस किसून घेतलेला होता. आणि गूळ 1 वाटी आपण गूळ घेतलेला आहे आणि 2 वाटी भोपळ्याचा किस. त्याच वाटीने 2 ते 2.5 वाट्या आपण गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. आणि जसं लागेल तसं आपण त्याच्यामध्ये ऍड करतच पीठ मळायचं आहे. इथे सुरुवातीला आपण थोडं गव्हाचं पीठ ह्याच्यामध्ये घालूया. जसं लागेल तसं घालूया आपण. आता 1 वाटी मी घालून घेतलेला आहे. छान मिक्स करूया. आपल्याला घट्ट गोळा मळायचा आहे, चपाती सारखा मऊ नाही मळायचं, जरा घट्ट मळायचंय, नाहीतर मग ते आपले घारगे तेल जास्त पिणार. पातळ जर आपण पीठ मळलं हे तर घारगे आपले तेल जास्त पिणार. जेवढं आपण घट्ट पीठ मळू ना पुरी सारखं. आता मला ह्याच्यामध्ये अजून गव्हाचं पीठ लागणार आहे. मी अजून पीठ घालणार आहे ह्याच्यात. असं लागेल तसंच घालायचं, एकदम घालायचं नाही, म्हणजे आपला अंदाज बरोबर येतो. जेवढं बसेल त्याच्यामध्ये तेवढंच गव्हाचं पीठ आपल्याला वापरायचंय. इथे मी असं मस्त असं घट्टच पीठ मळायचं आहे. असं घट्ट पीठ मळलेलं आहे मी. इथे 1 थेंबही पाणी वापरलेलं नाही. आणि पीठ सुद्धा मला हे बघा एवढं पीठ उरलं 2.5 वाट्यांमधलं. म्हणजे आपल्याला 2-2.25 वाटीच पीठ लागलेलं आहे. म्हणजे अगदी मेजरमेंट आपलं अगदी करेक्ट आहे. 2 वाट्याच आपण किस घेतला होता भोपळ्याचा आणि 1 वाटी गूळ आणि 2 वाट्याच बरोबर आपल्याला पीठ लागलेलं आहे गव्हाचं. म्हणजे अगदी आपलं परफेक्ट मेजरमेंट आहे. असं आपण पीठ मळलेलं आहे. थोडासा तेलाचा हात लावायचा आणि परत एकदा असं छान मळायचं. आणि 10 ते 15 मिनिटं, कारण ह्याच्यामध्ये रवा आहे तो जरा भिजायला पाहिजे, त्याच्यामुळे आपण 10 ते 15 मिनिटं हे रेस्टसाठी ठेवूया. चला तर मंडळी, 10 ते 15 मिनिटं झालेलं आहे. आपलं पीठ कसं झालं ते पाहूया आपण. छान मुरलेलं आहे. असंच मळून घ्यायचं. बघा मी कसं मळलेलं आहे. चपातीपेक्षा घट्ट. आपण पुरीला जसं मळतो ना सेम तसंच मळायचं. सैलसर पीठ मळायचं नाही. सैल पीठ आपण मळलं तर काय होणार, पुड्या कडक होणार आणि तेल पण पिणार त्या. हे असं आपण मळून घेतलं. आता ह्याचे आपण छोटे छोटे पुरीच्या आकाराचे असे मस्त छोटे छोटे असे गोळे करून घेऊ. नाहीतर तुम्ही अख्खी पोळी लाटून वाटीने सुद्धा करू शकता. असं करून घेऊया आपण. इथे मी मंद गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे. इथे मी एकसारखे गोळे करून घेतलेले आहे. मी इथे बटर पेपरवर
थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर आपण ह्या पुऱ्या किंचित तेलाचं बोट घ्यायचं आणि अशा आपण लाटून घेऊया. लाटण्याला पण थोडंसं तेल लावायचं. खूप पातळ लाटायच्या नाही, पातळ आपण लाटल्या तर त्या कडक होणार. मीडियम आकाराचे आपण करूया. आणि ह्याच्यावर आपण ऑप्शनल आहे, तीळ मी टाकतीये कारण तळल्यावर अगदी सुंदर दिसतात सुद्धा आणि खायला सुद्धा तीळ तळल्या गेल्यावर पुरीची टेस्ट पण छान लागते. म्हणून मी इथे, तुम्ही खसखसी लावू शकता, मी इथे तीळ लावलेले आहेत, बघू शकता तुम्ही. एवढ्या आकाराच्याच आपल्याला करायच्या आहे. जर तुम्हाला एकसारख्या हव्या असेल तर तुम्ही एका वाटीचं प्रमाण घेऊन मस्त असं कट करून एकसारखे आपण पुऱ्या करू शकतो. अशा परत वाटी फिरवल्यावर परत एकदा कडा आपण लाटून घ्यायच्या. अशा आपण एकसारख्या करून घेऊया. अजून एक दाखवते मी. असा घेतलेला आहे मी पिठाचा छोटासा आपला लाटी. पापडाची लाटी कशी असतात त्याच्यापेक्षा थोडी मोठी लाटून घ्यायचे एकसारखं सगळीकडून. तीळ घालूया आपण थोडे खाली, त्याच्यावर ठेवूया पुरी. परत लाटण्याने छान प्रेस करायचं म्हणजे तीळ आपले आत चिटकला जाणार. आणि वाटीच्या साहाय्याने आपण कट करून घेऊया एकसारख्या, म्हणजे आपल्या घारगे असे एकसारखे होणार. बघू शकता तुम्ही, अगदी सोपी रेसिपी आहे. नवशिक्यांना पण येणार अगदी सुंदर रेसिपी आषाढ स्पेशल. मी मागच्या भागातच अगदी 4 दिवसापूर्वीच कापण्या पण दाखवलेल्या आहेत, त्या सुद्धा अगदी सुंदर झालेल्या आहेत, अगदी परफेक्ट मेजरमेंटनी. आणि ह्या सुद्धा अगदी परफेक्ट मेजरमेंटनी घारगे, लाल भोपळ्याचे घारगे अशा आपण सर्व लाटून घेऊया आणि मग तळूया. आपल्याला बटर पेपरवर लाटायचं नसेल तर आपण पोळपाटावर सुद्धा लाटू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाहीये. अगदी सुंदर होतात अशा सुद्धा. माझ्याकडे होता म्हणून मी बटर पेपरवर लाटून दाखवल्या 2. आता मी पोळपाटावर पण लाटून दाखवतीये. पोळपाटावर पण छान लाटता येतात, तुम्ही पोळपाटावर पण लाटू शकता. आपण सर्व आता करून घेऊया. आता आपण तेल छान गरम करून घेतलेलं आहे आणि आपल्याला ह्या पुऱ्या मीडियम गॅसवरच तळायच्या आहेत. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच हवी. आपण आता ह्यामध्ये एक पुरी घालूया. आपल्याला अशी प्रेस करत करतच, अगदी हलक्या हाताने प्रेस करत करतच पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. सकाळी चहा बरोबर, नाश्ता
नाश्ता करताना अगदी चहा बरोबर सुंदर लागतात, किंवा संध्याकाळच्या, किंवा आधेमध्ये अशा खाण्यासाठी सुद्धा सुंदर लागतात. असं जर पीठ आपण मळून ठेवलं रात्री, तर त्याच्या सकाळी आपण अशा मस्त नाश्त्यासाठी पुऱ्या करू शकतो, किंवा लहान मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा अशा पटकन लाटून पुऱ्या टिफिनला सुद्धा आपण देऊ शकतो. अगदी काहीच वेळ लागत नाही, मस्त होतात. आणि गुळ हा काळा गुळ वापरायचा नाही, कलर मग त्याचा पुऱ्यांचा काळपट येतो. केशरी गुळ वापरायचा. आणि सारखं पलटी करायचं नाही, एक साइड पूर्ण एका वेळेस करून घ्यायची, मग दुसरी साइड करायची. सारखं अलटी पलटी करत बसलो आपण तर मग त्या तेलकट होतात. एक साइड आधी करून घ्यायची, ती पूर्ण साइड करून घेतल्यावरच दुसरी साइड करायची. आणि खूप पातळ पण नाही लाटायच्या, मग त्या कडक होतात. मीडियम आकाराच्याच करायच्या आहे. आणि अशा सोनेरी कलरवर आपण काढून घेऊया. बघा किती सुंदर झालेले आहेत घारगे. भोपळ्याच्या पुऱ्या कोणी घारगे म्हणतं. काढून घेऊया. तुम्ही एक एक दोन दोन करून तळू शकता, जसं तुमच्या कढईचा आकारमान आहे त्यानुसार, लहान मोठी कढई. मी एक एकच करून घेते, कारण मी लहान कढई वापरलेली आहे. ती स्वतःहून आपोआप वरती येते. किंचित असं प्रेस करायचं. बघू शकता तुम्ही, असं किंचित प्रेस केलं, एक साइड झालेली आहे. पलटी करू आपण. आणि गॅस लो टू मीडियमच करायचा, नाहीतर मग त्याचा कलर अगदी काळपट येतो. गुळ आहे त्याच्यामुळे, मग त्याच्यामुळे तो कॅरमलाइज होतो. आणि आतून सुद्धा झाल्या पाहिजे त्या, अशा घाईघाईमध्ये काढायच्या नाही, नाहीतर वरतून होणार आणि आतून कच्चाच, अशा नाही पाहिजे आपल्याला. आतून सुद्धा त्या चांगल्या खुसखुशीत झालेल्या पाहिजे. बघू शकता तुम्ही किती सुंदर कलर पण आलेला, किती सुंदर दिसतात ते. बघतात क्षणीच सगळ्यांनाच खाण्याचा मोह आवरणार नाही. अशा सुंदर पुऱ्या होतात, अशा घारगे भोपळ्याचे. भोपळा, लाल भोपळ्याची भाजी सहसा खात नाही, तर मासे घारगे खा. पौष्टिक असे मस्त गुळाचे घारगे. त्यात आपण अगदी सुवासिक सर्व वेलची, जायफळ, सुंठ टाकलेली आहे, खसखस, तीळ. अगदी टेस्टी असे घारगे आपण बनवलेले आहेत. त्यातून आपण गव्हाचं पीठ वापरलेलं आहे, मैदा नाही. आणि शिवाय बेसन पीठ 2 चमचे, 2 चमचे रवा आणि 2 चमचे तांदळाचं पीठ. बघा कशी टम्म फुगली, बघू शकता तुम्ही. जास्त कलर पण नाही हे करायचा, त्याच्यामुळे लो टू मीडियम वरच करून घ्यायचा. गॅस खूप पण स्लो नाही करायचा, नाही तर मग तेल पितात त्या. बघा आता ही सुद्धा कशी मस्त टम्म फुगलेली आहे. काढून घेऊया. असे सुंदर घारगे. सुवास पण इतका सुंदर सुटलेला आहे या घारग्यांचा घरभर. तीळ सुद्धा मस्त तळल्या गेलेले आहेत, त्याच्यामुळे खाताना सुद्धा अगदी सुंदर लागणार आहेत त्या पुऱ्या. अशा आपण सर्व तळून घेऊया. मी तुम्हाला शेवटी सांगते किती झाल्यात त्या पुऱ्या. टोटल 2 वाटी भोपळ्याचा किस, 2 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी गूळ. त्याच्या किती होतात टोटल मी तुम्हाला सांगते. बघा कशी टम्म फुगते, बघू शकता तुम्ही.
अशा सुंदर होतात। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर पटापट लाईक शेअर कमेंट करा, मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि आत्तापर्यंत चॅनलवर नवीन असाल तर ज्यांनी आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी करा आणि अशा पुऱ्या तुम्ही सुद्धा करा आणि मला कमेंट करून सांगा कशा झाल्यात। अशा आपण ही पण पुरी मस्त आपण तळून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता। ही शेवटची पुरी आपण तळून घेतलेली आहे। सर्व झालेले आहेत पुऱ्या तळून। आता आपण गॅस बंद करूया। मी तुम्हाला दाखवते किती पुऱ्या आपण केलेल्या आहेत। टोटल केलेली नाहीये मी, पण करून सांगणार आहे तुम्हाला किती झाल्या टोटल। तर मंडळी, आज आपण लाल भोपळ्यापासून अतिशय मऊ, खमंग आणि स्वादिष्ट असे घारगे बनवून दाखवलेले आहेत। अगदी सोपी रेसिपी आहे, कमी साहित्यामध्ये झटपट होणारी अगदी पारंपरिक रेसिपी मी बनवून दाखवलेली आहे। चहा सोबत किंवा सणासुदीला बनवण्यासाठी रेसिपी एकदम परफेक्ट आहे। लहान मुलांच्या टिफिनला सुद्धा आपण देऊ शकतो किंवा दुपारसाठी असं अधूनमधून खाण्यासाठी सुद्धा अगदी सुंदर अशी रेसिपी आहे। थोरांनाही आवडणार, लहानांना पण आवडणार अशी, भोपळा जे खात नाही लाल भोपळा, अशा घारगे तुम्ही केले तर आवर्जून सर्वजण खाणार। तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली का? माझी रेसिपी आवडली असेल तर संगीताज किचन वाईब्सला लाईक करा, कमेंट करून तुमचा अभिप्राय नक्की सांगा आणि अशा स्वादिष्ट, सोप्या आणि मराठी रेसिपीसाठी संगीताज किचन वाईब्सला सबस्क्राईब करा। मी तुम्हाला एक पुरी तोडून दाखवते कशी झालेली आहे, जवळून सुद्धा दाखवते। बिलकुल तेलकट झालेली नाही, तुम्ही बघू शकता। तेल सुद्धा बघा तुम्ही, इथे कढईमध्ये तेल आहे तसंच आहे, बिलकुल तेल कमी झालेलं नाही। आणि बघा आवाज बघा, अगदी मी एक तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते आतून सुद्धा कशी झालेली आहे। अगदी सुंदर अशी बघा, सुंदर असे घारगे होतात हे अगदी। आणि आपण त्याच्यामध्ये असे सुगंधी वेलची, जायफळ आणि सुंठ पावडर घातलेली आहे, त्यातून थोडी खसखस, ह्याच्यामध्ये आपण मस्त तीळ लावलेले आहे, ते तळल्या गेल्यामुळे अगदी खाताना सुंदर लागणार। आणि ह्याच्यात आपण 2 चमचे बारीक रवा, 2 चमचे आपण बेसन पीठ, 2 चमचे तांदळाचं पीठ वापरून 1 वाटी गूळ आणि 2 वाटी लाल भोपळ्याचा किस आणि 2 वाटी गव्हाचं पीठ असं मेजरमेंट आहे। 1 चमचा तूप वापरलेला आहे, चिमूटभर मीठ। अगदी सुंदर अशी रेसिपी होती आणि मी तुम्हाला टोटल 20 पुऱ्या झालेल्या आहेत ह्या। तर 2 वाटीमध्ये बघा तुम्ही 20 पुऱ्या होतात। जर तुम्हाला जास्त करायचे असेल तर तुम्ही वाटीचं प्रमाण वाढवू शकता, मोठी वाटी घेऊ शकता। ही मी साधारण वाटी वापरलेली होती, त्या वाटीच्याच मेजरमेंटनी केलेलं आहे। तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली का? आवडली असेल तर संगीताज किचन वाईब्सला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चला तर मंडळी, भेटू आपण पुढच्या रेसिपीला, तोपर्यंत बाय।